ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही ब्लू डायमंड हॉटेलला स्टेकेशनसाठी आलेलो आहोत खास. आणि गेस की आम्ही मागच्या वेळेस इथे आलो होतो रुचीच्या बर्थडेला, तीच रूम तशीच रूम आम्हाला मिळालेली आहे. सो इट्स कोइन्सिडन्स आणि मॅनिफेस्टेशन किंवा आम्ही जे काही केलं अपग्रेड होऊन आम्हाला सूट मिळालेला आहे आणि तो आम्हाला सगळ्या तिघांना तो सूट करतो सूट बिकॉज आज रुचिरबा किती आनंदी आहे, स्विमिंग करायला मिळणार आहे आज त्याला आणि असं मस्त मस्त टिका लावून स्वागत केलेलं आहे. सो चला तुम्हाला मी रूम दाखवतो अगोदर आणि मग आपण जाऊया नंतर थोड्या वेळानंतर फिरायला स्विमिंग फिरायला कसे. सो हे आहे आमचं छान ड्रॉइंग रूम असं म्हणायला हरकत नाही. छान टेबल, सुंदर पेंटिंग लावलेले आहेत, छान कोच आहे, वाव मस्त लाईट आहे. इकडे टी कॉफी, त्यानंतर सुंदर टीव्ही आहे, खाली म्युझिक सिस्टीम आहे आणि इथे छान गप्पा मारत बसायला रात्रीचं आम्हाला दोघांना. त्यानंतर हा छान छोटासा डायनिंग टेबल आहे. इकडे वर्क स्टेशनसाठी किंवा थोडासा अभ्यास किंवा काही लिहायचं असेल तर मीटिंग्स रूम सारखं आहे. आणि इकडे बेडरूम आहे छान सुंदर मस्त टकाटक. आणि हा बसलेला आहे ची आणि ही. सो एन्जॉय. इकडे आहे टीव्ही छान, इकडे जो टीव्ही आहे. त्यानंतर इकडे आहे मस्तपैकी वॉश बेसिन, इकडे वॉश बेसिन, बाथरूम, बाथटब, इकडे वॉर्डरोब, वॉकिंग वॉर्डरोब आहे. इकडे ड्रेसिंग टेबल आहे. सो अशीच आहे ही रूम. इकडून आलो हे आहे परत आपण ड्रॉइंग रूम मध्ये आलो आहे. सो अशी ही सुंदर रूम आणि हे दोघं गप्पा मारतायत, एन्जॉय करतायत. वो जा रही है मेरी हीरोइन. चलो. स्वतः 5 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहे फिरायला हॉटेलमधून. सो बघूया कुठे जातोय फिरायला. तुम्ही बघताय लॉबी मग खूप सुंदर आहे आणि हा मुलगा बघा किती सुंदर दिसतोय नवीन टी शर्ट मध्ये. आणि ही तर बघा अप्रतिम, मीच तेवढा सोसो आहे. मागं तुम्ही बघू शकता ब्लू डायमंड. आम्ही आता कोरेगाव पार्क मध्ये थोडंसं फिरायला निघालोय. लेन नंबर 1 आणि 2 असं प्रियाने शोधून काढलंय. बघू काय मिळते का लेन नंबर 1 आणि 2 मध्ये. फिनिक्स मॉलमध्ये आलेलो आहोत आणि इकडे आता हँगआउट करणार आहोत फुल्ली. तर बघूया फिनिक्स मॉलमध्ये काय काय हँगआउट करतो. सो भूक लागली आहे हिला आणि याला, त्यांच्याबरोबर मी पण जरा. सो मी आलो मॅकडॉनल्डमध्ये फिनिक्स मॉलमध्ये. ऑर्डर केलेली आहे. आता ऑर्डर आले की खाऊया, बाकी दुसरं काय नाही. बर्गर आलेला आहे, गरगरीत बर्गर आहे. सो लेट्स एन्जॉय मॅकडी.
फिनिक्स मॉलमध्ये रुचिरला कपडे घेतले, फिरलो, हँगआउट केला, थोडंसं मॅकडोनल्डमध्ये गेलो आणि आता निघालो आहोत डिनर करायला. सो बघूया आता डिनर कुठे जातो आहे, तुम्हाला गेलो की दाखवतो डिनर कुठे करतो आहे ते. रिक्षामध्ये बसूया आणि निघूया. स्वतः डिनर करायला आम्ही आलो आहोत. पराठाच ऑर्डर केलेले आहे. सकाळी पराठा काय बरोबर मिळाला नाही. आता स्पेशल पंजाबी हॉटेलमध्ये आलो आहोत. सो बघूया पराठाचा इथं कसा मिळतो. सो लेट्स एन्जॉय डिनर. कसं आहे? हॅलो. सकाळ झालेली आहे आणि आम्ही इकडे छान ब्रेकफास्ट करायला आलो आहे. इकडे मुलगी सुद्धा ब्रेकफास्ट करायला लागली आहे. पोड पप्पू आहे ती. सो चला करूया ब्रेकफास्ट आणि मग रूमवर जाऊया आणि 12च्या वाजता चेकआउट करायचं आहे. सो पहिला ब्रेकफास्ट करूया. सो ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता परत रूमवर जाऊन आवराआवर करायची आणि 12 वाजता चेकआउट करायचं. खरं तर नेहमीच चेकआउट करणं जीवावर येतं पण पर्याय नाही. पुढच्या ट्रिपचं प्लॅनिंग लवकरच करूया. ही चेहरा बघा, मी चेकआउट रडका झाला आहे चेकआउट करायचा बघा. चला जाऊया रूमवर आणि करूया चेकआउटची तयारी. Right. Come. चला ॲनिव्हर्सरी स्पेशल स्टेकेशन आपलं आता संपलेलं आहे. आपण आता चेकआउट करतो आहोत. मागं तुम्ही बघू शकता ही मुलगी सामान आवरत आहे. हा मुलगा माझ्या शेजारीच बसलेला आहे. सो चला भेटूया लवकरच पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा हा चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटत राहू, खात राहू, खिलवत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. बाय बाय.